बघा जवळपास 88 ते 90 लायसन्स अधिकृत आमच्याकडे आता फक्त गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरामध्ये बंदर खात्यामध्ये नोंद आहे हं, त्यांची. आम्ही पहिल्यांदा तर त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, की बाबा लाकडी बोटी आहेत. आपल्याला ते रिप्लेस करायला पाहिजे. हं, कधी-कधी काय होतं तुम्हाला सांगू 60 ते 70 लोकांची कॅपॅसिटीची बोट असतात. ते लोक 100च्या वरती कधी-कधी लोकं तिथे भरतात. त्याच्यामुळे अपघात होतात. बोलण्याचा आम्ही त्यांच्याशी संवाद, डायलॉग आमचा सुरू आहे. पण आम्ही हाही विचार केला, की दुसऱ्यांची रेष पोचण्यापेक्षा आपण आपली रेष मोठी करू. म्हणून आम्ही विचार केला, की चला आम्ही महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डच्या माध्यमातून कॅन्डेलाची सर्व्हिस लोकांना द्यायला सुरू करू. अच्छा. जेणेकरून एका बाजूने लाकडी बोटी सुरू आहे, दुसऱ्या बाजूला कॅन्डेलाही सुरू आहे. आपण महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड ती बोट चालवण्याची पुढाकार घेणार आहे. एकदा लोकांना तो वेगळा अनुभव प्रवाशाने यायला लागला. आता सर्वात महत्त्वाचा फायदा इलेक्ट्रिक बोटीचा तुम्हाला मी सांगतो. आज जो डिझेलच्या बोटीच्या निमित्ताने जो बोट चालक आहे, तो मोजून 2 काय 3 राउंड इथून ते अलिबाग, इथून ते एलिफंटा करू शकतो. मोजून 2 राउंड करू शकतो. त्याच्यामुळे त्याचा डिझेलचाही खर्च असतो आणि वेळही त्याला खूप लागतो. इलेक्ट्रिक बोट आल्यामुळे तो जिथे 2 राउंड करतो ना, तिथे 6 राउंड करू शकेल. हं, म्हणजे त्याचं उत्पन्न वाढणार, डिझेलची बचत होणार. आता ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा ते स्वतःच्या डोळ्यांनी बघतील, स्वतःच्या डोळ्यांनी प्रवासी त्यांना अनुभव सांगतील, की नाही बाबा बघा इलेक्ट्रिक बोटीमध्ये आम्हाला एवढा चांगला अनुभव आहे. बघा आम्ही जिथे तुम्ही 2 राउंड मारायची तिथे आम्ही 6 राउंड मारून परत-परत येतोय. तर मला विश्वास आहे, आज काही लोकांचं जे मनामध्ये काही प्रश्नचिन्ह असतील, आम्ही काही न बोलता ते निश्चित पद्धतीने कॅन्डेला आणि या इलेक्ट्रिक बोटीच्या इकडे वळतील असा माझा ठाम विश्वास आहे. आणि महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डनी असा एक बिझनेस मॉडेल तयार केलेला आहे. त्या बिझनेस मॉडेलच्या माध्यमातून कॅन्डेला चालवण्यात जाईल. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डला पण उत्पन्न वाढेल, जे आज ₹1 उत्पन्न भेटत नाही. तिकीटचे पण चांगलं उत्पन्न आम्हाला दिले म्हणजे 100% दिले जात नाही. हेही तुमच्या माध्यमातून सत्यता सांगतो. शेवटी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डला पण आर्थिक सक्षम व्हायचं आहे. म्हणून ह्या सगळ्या मार्गातून आर्थिक स्तोत्र निर्माण करणं, लोकांचा अपघात कमी करणं, लोकांना नवीन काहीतरी तिथे अनुभव देणं आणि एकंदरीत रोजगार निर्माण करणं, हे काही गोष्टीवर आम्ही काम करतो आहे.